यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रामुख्यानं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, समाजवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी व सर्व अंतर्गत संघटना, मित्रपक्ष या सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो। मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये गेल्या आपण जर बघितलं असेल तर या मावळ लोकसभा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे। प्रामुख्याने हा मतदारसंघ रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा या 2 मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये असणारे 3 मतदारसंघ जे पिंपरी चिंचवड आणि मावळ असे येतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, उरण आणि कर्जत खालापूर हे 3 मतदारसंघ या ठिकाणी येतात। आणि या मतदारसंघातील ज्या 10 वर्षापूर्वी काही मंडळींनी या बाबतीमध्ये आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं कुठल्याच पद्धतीनं पूर्ण झाली नाही। त्याच्यामध्ये नयना प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी JNPTचा विषय असेल, ONGचा विषय असेल, BPCLचा विषय असेल आणि या ठिकाणी असणाऱ्या जे विषय असणारं जे पोस्ट ऑफिससाठी असणारं, त्याचप्रमाणे खारघर येथील स्वतंत्र नोंदणी कार्यालय, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन समस्या, सिडको च्या बाबतीतला जे काही विषय आहेत तिथले विषय, त्याचप्रमाणे पाण्याचा संदर्भात मध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पाण्याचा विषय असेल, त्याचप्रमाणे सिडकोच्या जे काही जो भाग आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतर केलेला आहे त्यातील लोकांच्या ज्या टॅक्सचा विषय असेल, अशा अनेक समस्या या ठिकाणी जैसे ते आहे। आपण जर पाहिलं तर पनवेल शहरासाठी लागणारं जे काही पाणी पुरवठा आहे हा पाणी पुरवठा अनियमित पाणी पुरवठा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वच्छताही झालेली नाही। त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा विषय असेल, तसंच सिडकोतील जे उरण भागातील असणारे 700 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी आरक्षित करण्यात येणार आहे, तर त्याचा प्रश्न असेल। जमिनी हस्तांतर करण्यात आलेले आहेत आणि JNPTचे 12.5% जे 12.5%चा परतावा असेल या संदर्भातला असेल। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीतला विषय असेल, स्वर्गीय B.बा पाटील यांचा नामकरणाचा विषय असेल, त्या जमिनी हस्तांतर केलेल्या आहेत त्यांचा परताव्याचा विषय असेल, अशा अनेक जे विषय आहेत हे विषय जैसे तेच आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून नागरिकांना या बाबतीमध्ये आश्वस्त करतो की हे सगळे विषय घेऊन येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे विषय सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि आमच्या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी यामध्ये सहभागी होतील आणि हे विषय जोपर्यंत सुटले जाणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच राहील, या निमित्तानं मी आपल्यासमोर सांगू इच्छितो। धन्यवाद। प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे। प्रत्येक गावामध्ये, वाडी, वस्ती, पाड्यामध्ये आम्ही जातोय। शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जे जनजागृती आहे त्या पद्धतीने आम्ही करतोय। आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील, त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील, तरुण असतील, यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोहोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। आता EVMच्या बाबतीत बघा, आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि
म्हणजे मी या मताचा आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही. जे आहे ते आपण विश्वास आहे, कारण की मी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी 3-4 वेळा निवडून आलोय, माझी मिसेस 3 वेळा निवडून आलेली आहे. त्यामुळं EVMच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे, EVMने जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील. आणि जरी नाही दाखवली तरी सुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे, लोकांचं मत आमच्या बरोबर आहे. त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री आहे. काय सकाळ काल तुमचा दौरा झाला, गावगाव बैठका झाल्या, तिथे पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे. कशा प्रकारे तुम्ही त्याची सुविधा कराल? त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे गरजेचं आहे. कारण पाणी अडवा पाणी जिरवा ही जी काही संकल्पना आहे ह्या जर केल्या तर निश्चितच आपल्याला तिथल्या भागामध्ये जिथं पाणी आपण अडवू त्या भागातल्या आजूबाजूच्या विहिरींना आजूबाजूचे जे हँडपंप आहेत त्यांना पाणी मिळू शकतं आणि ते पाणी टिकू शकतं. आता काय होतं की ते पाणी थांबलं जात नाही, ते पाणी उतारानं खाली खाली जात असतं, त्याच्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. तर कोल्हापूर पद्धतीचे जर बंधारे बांधले ठिकठिकाणी तर त्या बंधाऱ्याचा उपयोग निश्चितच लोकांच्या विहिरींना आणि हापशांना पाणी राहील. आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणार आहोत. साहेब, आम्ही व्यवसाय करतो, आमची संपत्ती रेडी रेक्टरमुळे वाढली असा जो काही त्यांनी केलेला आहे सुरेंद्र बारणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अभ्यास करावा असा टोला त्यांनी लागवला होता मागच्या त्यांच्या भाषणामध्ये. साहेब, मी या बाबतीमध्ये असा खुलासा करेल, मी 1987 पासून इन्कम टॅक्स भरतो. मी सेंच्युरी यांका कंपनीमध्ये कामाला लागलो आणि कामगारांच्या पेमेंट स्लिप पासून माझी पेमेंट स्लिप पहिली पेमेंट स्लिप माझ्याकडे आहे आणि ती मी दाखवेल की माझ्या पेमेंट स्लिपमधनं इन्कम टॅक्स कापला गेलेला आहे. आणि मी 87 पासून सेंच्युरी यांकामध्ये कामाला आहे आणि आत्ता देखील मी सेंच्युरी यांका कंपनीमध्ये कामाला आहे. तर मला अशा पद्धतीनं ज्यांना हे वाटतंय की मला अभ्यास नाही, मी त्यांच्या बालिश बुद्धीचा क्यू करतो की त्या माणसाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. म्हणजे आज मी सुद्धा धंदा पण करतो, मी एक कामगार म्हणून मी त्या ठिकाणी माझं काम पण पाहतो. तर म्हणजे असं कुठला धंदा आहे की तो 5 वर्षात डबल टिबल होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षात डबल टिबल होतो. मला काय कुणाच्या वैयक्तिक ह्याच्यावरती जायचं नाही. जे काही लोकांपर्यंत आलेलं आहे त्यावरतीच आपण बोललेलो आहे. मी आत्तापर्यंत हा विषय कधीच काढला नव्हता आणि पर्सनल हा विषय ज्याचा त्यांनी बघावा, परंतु त्यांच्या बालिश बुद्धीची मला कीव येते की त्यांच्यासारख्या माणसांनी म्हणजे इथं लक्षात घेतलं पाहिजे की इन्कम टॅक्स ते जर भरत असेल तर मी सुद्धा इन्कम टॅक्स भरतो.